Hi students, welcome back in the section 4. That section 4 is about novel. We are going through the chapter History of Novel. From last two lectures we have discussed that novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences normally in a prose form. The present English word novel is derived from the Italian word novella and its meaning is new. You know that a novel narrates a story, embellishing it with the more details of time, place, nature, people, their minds, their gestures and activities. The novel as a literary genre has a history of about 2000 years. We have already discussed that Tale of Genji, that is written by Murasaki Shikibu in 1010, has been described as the world's first novel. Don Quixote, that is written by Spanish writer Miguel de Cervantes. It was published in between 1605 to 1615, and that is the European novel. जगातील सर्वात प्रथम कादंबरी म्हणून मुरासाकी सिकिनो यांची टेल ऑफ चेंजी 1010 या सालात लिहिलेली यास मान्यता मिळालेली आहे. तसंच डॉन क्युझेट ही मुगल टू कार्वेनिस या स्पॅनिश लेखकाने 1605 ते 1615 या कालावधीमध्ये 2 भागात प्रकाशित केलेली ही कादंबरी प्रथम युरोपियन कादंबरी म्हणून ओळखली जाते. 18व्या शतकामध्ये नवीन साहित्य प्रकाराची जाणीव होऊ लागली. का तर नवनवीन कल्पना व्यक्त करण्यासाठी नवीन साहित्य प्रकार आवश्यक होता आणि म्हणून त्याची जाणीव भासू लागली आणि वास्तववादाचा स्वीकार आणि उत्स्फूर्तता, आवड आणि कल्पनारम्यता या घटकांना 18व्या शतकामध्ये विशेष असं महत्त्व मिळालं. आपण काल डिस्कशन केलंय की 1740 नंतर कादंबरीचा उदय इंग्लंडमध्ये एक साहित्य प्रकार म्हणून झाला. जॉन बनियान यांनी लिहिलेली द पिलग्रिम्स प्रोग्रेस 1678 आणि अफ्रा बेहन यांनी लिहिलेली ओर्नुकू 1688 यांनी इंग्रजी कादंबरीच्या विपुल आणि रंगीबेरंगी अशा परंपरेला सुरुवात केली. यानंतर डॅनियल डॅफो तसंच जोनाथन स्विफ्ट यांनी त्यांचं अनुकरण केलं. 18व्या शतकातील इतर प्रमुख कादंबरीकार म्हणजेच सॅम्युअल रिचर्डसन, ज्यांनी पॅमेला क्लॅरिसा हे लिहिलंय, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, तोबियस स्मॉलेट यांची नावं घेतली जातात. यानंतर येणाऱ्या महान कादंबरीकारांनीही परंपरा अधिकाधिक संपन्न केली. त्यांची नावे म्हणजेच चार्ल्स डिकिन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरॅस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स हे आहेत. E.M. फोस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि ॲथनी वर्गेस या कादंबरीकारांनी आधुनिक कथा विषय आणि नवीन शैली तसंच तंत्र आणि विस्तृत दृष्टिकोनाच्या आधारावर 20व्या शतकावर आपली छाप सोडली.
राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि आधुनिक मुद्द्यावरील त्यांच्या कादंबऱ्यांनी कादंबरी लेखनाचा परीघ अधिक विस्तीर्ण केला, हेही काल आपण डिस्कशन केलं. काही स्थलांतरित कादंबरीकाराचा उल्लेख येथे आहे, ते म्हणजेच सलमान रश्दी जे भारतातून, V.S. नायपॉल जे त्रिनिदाद या ठिकाणाहून, तसंच कझुओ इशिगुरा जापान आणि इतर काही कादंबरीकार आहेत. या कादंबरीच्या शोभायात्रेमध्ये महिला कादंबरीकाराचं पण योगदान हे आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. फ्रान्सिस बर्नी यांनी लिहिलेलं इव्हलिना ॲन रॅडक्लिफ यांच्या गोथिक कादंबऱ्या, मेरी शैली लिखित फ्रँकस्टाईन नामक कादंबरी ही विज्ञान कादंबरी एक मैलाचा दगड ठरते. जेन ऑस्टिन यांनी आपल्या कादंबरी लेखनाने लोकांच्या मनावर राज्य केले. ब्रांटे भगिनी इमिली आणि शेर्लॉट यांनी युथरिंग हाईट्स आणि जेनी आयर या अतुलनीय कादंबरीच्या आधारे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मेरी ॲन उर्फ जॉर्ज इलियट या माणसाच्या मनोव्यापाराचा वेध कादंबऱ्यामध्ये घेताना आढळतात. इंग्रजी कादंबरीमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या तंत्राचा अवलंब करणाऱ्या व्हर्जिनिया वुल्फ ह्या म्हणून ओळखल्या जातात. आगाथा ख्रिस्ती यांनी गुन्हेगारी विषयक कादंबऱ्या लिहून आपलं स्थान निर्माण केलं. हर्क्युल पायटॉट आणि मिस मार्पल यांनी सदाबहार अशी हेरपात्र निर्माण केली. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी ही परंपरा अधिक समृद्ध केली. या गोष्टी आपण काल डिस्कस केल्या. आता पुढचा पॉईंट, इंडियन सिनॅरिओ. सी द पेज नंबर 174. द पॉइंट इज देअर. इंडियन सिनॅरिओ. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चटर्जी. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, serialized in the Indian field, was the first novel in English written by an Indian. काय दिलंय? राजमोहन्स वाईफ हे जे काही नॉवेल कोण लिहिली? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिली. यांनी काय केलं तर सिरियलाइज्ड केलं. कशाला? इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय ॲन इंडियन. म्हणजेच भारतीयाने इंग्रजीत लिहिलेली ही पहिली इंग्रजी कादंबरी आहे. कोणती? राजमोहन्स वाईफ. कोण लिहिली? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. राईट. दीज नॉवेल्स, the period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. काय म्हटलंय? The period after that is marked by few more novels written by the Indian writers. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा इंडियन रायटर्सनी काही नॉवेल्स लिहिलेले आहेत इंग्लिशमध्ये. दीज नॉवेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज. ह्या नॉवेल्स काय करतात? नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज म्हणजेच राष्ट्रीय मूल्य, तसंच सोशल इश्यूज म्हणजे सामाजिक प्रश्न, हे त्यांचं मेन फ्रेमवर्क दिसून येतं. मुल्कराज आनंद, R.K. नारायण and Rajarao were the major trio who prevailed in the period after that. आणि त्याच्यानंतर मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव हे जे काही तीन
व्यक्ती होऊन गेले ज्यांनी त्या पिरियडमध्ये प्रभाव टाकला. प्रिवेल्ड म्हणजेच प्रभाव टाकला. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल and Arun Joshi and Manohar Malgavkar changed the current of Indian English novel through their work. काय म्हटलंय? मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव या त्रिमूर्तीचा प्रभाव त्या काळावर आढळून येतो. तसंच अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर यांनी भारतीय इंग्रजी कादंबरीचा प्रवाहाची दिशाच बदलली. ओके. अमिताव घोष, विक्रम सेठ and Upamanya Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding new features to it. अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी यांनी काय केलं तर नवनवीन घटकांची भर घालून भारतीय इंग्रजी कादंबरीत सुधारणा घडवून आणली. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. काय म्हटलंय पुढे आणखून? आणि ह्या रिसेंट इयरमध्ये एक डॅझलिंग परफॉर्मन्स भारतीय नॉवेलिस्टनं दिलेला आहे. त्यामध्ये सलमान रश्दी, अरविंद अधिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर हे आहेत. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन चेंज द पेज. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. भारतीय इंग्रजी कादंबरीत आरंभापासून आमूलाग्र बदल दिसून येत आहेत आणि निसंशयपणे भारतीय इंग्रजी कादंबरीचं भविष्य उज्ज्वल आहे. नेक्स्ट पॉइंट इज नॉवेला. A novella, the word originated from the Italian word novella, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. पहा काय म्हटलंय. नॉवेला हा शब्द हा कुठून ओरिजिनेट झालेला आहे तर उत्पत्ती कुठून झाली आहे नॉवेला या शब्दाची? फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली याच्यापासून झाली. इटालियन वर्ड नॉवेली यापासून झाली आणि इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. तो एक प्रकार आहे विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. तो एक प्रोज फिक्शनचा प्रकार जो फुल लेंथ नॉवेलच्या शॉर्टर असतो आणि लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. काय म्हटलंय की अ नॉवेला म्हणजे कादंबरीपेक्षा छोटा आणि कथेपेक्षा मोठे असे काल्पनिक गद्य असतं. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह, ऑफन सॅटिरिक और रिअलिस्टिक इन टोन. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a. यामध्ये एक घटना किंवा एक समस्या आणि एक किंवा दोन मुख्य पात्रे एकच परंपरा यावर लक्ष केंद्रित केलेले असते. Some of the famous novellas in English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman
मेनविल. पुढं डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मॅन. सीज द डे बाय सॉल बेलो. पर्ल दॅट इज रिटन बाय जॉन स्टेनबेक. हे काय आहेत तर इंग्रजीमधल्या लोकप्रिय अशा ह्या नॉवेल्स आहेत. या ठिकाणी नॉवेल्सचे नाव आणि रायटरचे नाव दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला. एलिमेंट्स म्हणजेच घटक. नॉवेलमध्ये म्हणजेच कादंबरी किंवा लघु कादंबरीचे घटक आपल्याला पाहिजेत. सी देअर आर 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. पहा काय म्हटलंय की कादंबरी किंवा लघु कादंबरीसाठी 6 घटक आवश्यक आहेत. लेखकाने या 6 घटकांना कादंबरी लेखनासाठी एकमेकांमध्ये गुंपलेलं असतं किंवा हे घटक एकमेकांशी संबंधित असतात. त्यातला फर्स्ट थीम. या पद्धतीचे प्रश्न बरेचसे एक्झामिनेशनमध्ये येतात. रिकाम्या जागा भरा म्हणून या आपण पाहिलेल्या गोष्टीपैकी विचारलं जातं. तसंच शॉर्ट थीम या टॉपिकवर शॉर्ट लिहा असं म्हटलं जातं. थीम सी दियर. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. काय म्हटलंय थीम ही एक सेंट्रल आयडिया असते. कशाची? नॉवेलची. विच कॅन बी एक्सप्रेस, जी व्यक्त करू शकते इन अ नटशेल. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. काय म्हटलंय थीमच्या बाबतीत पहा. थीम म्हणजेच कथाविषय. तर कथाविषय म्हणजेच कादंबरीची त्रोटकपणे मांडलेली केंद्रीभूत अशी कल्पना असते. थीम म्हणजेच कथाविषय म्हणजेच कल्पना. घटनांच्या मालिकेच्या कथनातून किंवा एका विशिष्ट नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर तेथील पात्राच्या वर्णनातून लेखकाने आपल्यासमोर मांडलेलं तत्वज्ञान विषयक विधान किंवा सत्य म्हणजेच काय असतं तर थीम असते. ती एक सेंट्रल आयडिया असते नॉवेलची, ज्यामधून नटशेल एक्सप्रेस केलं जातं. एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा एक ट्रूथ जे रायटरनं पुढे ठेवलेलं असतं त्या थीमच्या माध्यमातून. आणि सिरीज ऑफ इव्हेंट्स त्या स्टोरीमध्ये त्या थीमच्याद्वारे सिरीज ऑफ इव्हेंट्स दिलेले असतात आणि कॅरेक्टर्समध्ये पर्टिक्युलर सेटिंगमध्ये ॲक्टिंग करत असतात. हे झालं थीमच्या बाबतीत नॉवेलमधल्या. नेक्स्ट फॅक्टर इज प्लॉट. परीक्षेमध्ये विचारला जाणारा पॉईंट प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी और द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. काय असतं प्लॉट म्हणजेच तर कथानकाची मांडणी म्हणजेच कथाविषयी मांडणारा घटनाक्रम असतो. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी. ती एक स्टोरी असते किंवा तो एक घटनेचा क्रम असतो. दॅट मेकअप द थीम. आणि जो काय करतो थीमला मेकअप करतो. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल मीन्स इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर और एक्सटर्नल मीन्स विथ अदर कॅरेक्टर्स और एंटिटीज. काय सांगितलंय पहा. ही मांडणी अंतर्गत संघर्ष म्हणजेच मेन कॅरेक्टरच्या मनातला संघर्ष, तसंच बाह्य संघर्ष म्हणजेच दुसऱ्या पात्रासोबत असलेला संघर्ष. ही कथानकाची मांडणी साधारणतः
एकच कथानक अथवा गुंतागुंतीची अशी असते. प्लॉट मे बी सिंपल मीन्स वन प्लॉट or complex means consisting the interweaving of many subplots. एखाद्या नॉवेलमध्ये एखादा सिंपल प्लॉट असतो किंवा कॉम्प्लेक्स देखील असतं, ज्यामध्ये इंटरविविंग मेनी सबप्लॉट्स, बरेचसे सबप्लॉट्स एकत्रित आलेले असतात. अशा पद्धतीनं प्लॉट हा एक घटक नॉवेलचा असतो. थीम, त्याच्यानंतर प्लॉट. Next is character. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of the characters. काय दिलंय? दुसरा एक घटक महत्त्वाचा म्हणजेच कॅरेक्टर. पात्र चित्रण आपण त्यांना म्हणू. कॅरेक्टर म्हणजेच पात्र. तर हे पात्र हे कथानकाशी संबंधित असतात, कारण घटनांची मार्गक्रमणाही पात्राच्या वर्णनातून घडत असते. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर. तर कॅरेक्टर महत्त्वाचे असतात. त्या कॅरेक्टरच्या बिहेवियर वरून तो प्लॉट ठरत राहतो. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम द thumbnail sketch to deep, wordy, highly detailed verbal sketch. The important character may have been described in its every aspect by the writer. लेखकाने मुख्य पात्राचे सर्व अंगांनी वर्णन केलेले असते. किरकोळ पात्रांना फारसे महत्त्व दिलेले नसते. वाचक मुख्य पात्राच्या वर्णनाचा कादंबरीत विचार करत असतो. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. मेजर कॅरेक्टरला महत्त्व दिलेलं असतं, मायनर कॅरेक्टर्सला जास्त महत्त्व दिलेलं नसतं. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. आणि तो वाचन करणारा, नॉवेल वाचन करणारा हा मेन कॅरेक्टरलाच फॉलो करत पुढे जात असतो. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजेच मेन कॅरेक्टर. इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर ॲन एंटिटी ऑर अ फोर्स दॅट इज इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॉगॉनिस्ट. पहा काय म्हटलंय. वाचक हा मुख्य पात्राच्याच वर्तनाचा कादंबरीमध्ये विचार करत असतो. या मुख्य कॅरेक्टरलाच काय म्हटलं जातं? प्रोटॅगोनिस्ट म्हणतो आपण. प्रोटॅगोनिस्ट म्हणजेच नायक, त्याला म्हणू आपण हिरो. या हिरोचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष म्हणजेच अँटॉगॉनिस्ट हा खलनायकाशी असतो. म्हणजेच हिरोचा संघर्ष हा त्या स्टोरीमधल्या खलनायकाशी असतो. मग ते दुसरे एखादे पात्र असते किंवा स्वतंत्र वस्तू किंवा अंतर्गत अथवा बाह्य शक्ती असू शकते. अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स हे नॉवेलमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत नॉवेलचे 3 घटक आपण अभ्यासले. त्यामध्ये थीम, सेकंड प्लॉट अँड थर्ड इज कॅरेक्टर. आणखीन काही घटक नॉवेलचे आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके, वी शुड स्टॉप हिअर. थँक यू.